गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नाव संतोष गायकवाड, वेस्टीज क्राउन डायरेक्टर. फ्रेंड्स, आमच्या शेतामध्ये ॲग्री 82, ह्युमिक, ग्रॅन्युअल, ॲग्री प्रोटेक्ट, ॲग्री मॉस आणि वेस्टीजचे जेवढे बी प्रॉडक्ट यूज करून मी एवढे अलग अलग रिझल्ट घेतलेले आहेत. फ्रेंड्स, ही आमच्या शेतामधला फ्लॉवर आहे. आता फ्लॉवर तर मार्केटमध्ये पण बघायला भेटतोच, पण 100% ऑर्गॅनिक आणि कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर या पेस्टिसाइड ह्याला यूज केलेलं नाही आहे. आणि ह्याची महत्त्वाची खासियतमध्ये ह्याची जी जाडी, शायनिंग आणि महत्त्वाची गोष्ट हा जो गड्डा आहे, हे जे फूल आहे हे कंप्लीट 1.25 किलो ते 1.5 किलोच्या आसपास भरतंय फ्रेंड्स. आणि ह्याला लावून झालेले 2 महिने कंप्लीट, 2 महिने 4 दिवस झालेले. प्रत्येक फूल बघा, जो बी कोबी आहे मधला, त्याची साईज, शायनिंग, पत्त्याची साईज, कुठल्याही प्रकारचं कसलंही डॅमेज नाही आहे. एकही कुठेही म्हणजे कुठल्या माशीनं म्हणा, कुठल्या आळीनं म्हणा डॅमेज केलेलं नाही आहे. एवढी आसम आणि एवढी आणि एक नाही, हे असे प्रत्येक वेगवेगळे तुम्ही बघा, त्याची शायनिंग, चमक, क्वालिटी, सगळा गड्डू जो आहे ना 1 किलोच्या पुढंच भरतोय फ्रेंड्स. आणि ह्याला झालेले फक्त 2 महिने. प्रत्येकाची साईज, क्वालिटी एक सारखी दिसती. तुम्हाला सांगतो 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. आणि ह्याच्यामधूनच मी दुसरा एक प्लॉट आमच्या शेतामध्ये आहे, ह्याला पण 2 महिने झालेले आहेत. ह्याची साईज, पत्त्याची साईज, ह्याला काय पेस्टिसाइड वगैरे यूज केलं, आम्ही खतं यूज केलते. आणि ह्याचा गड्डा बघा, 1 छटाक ते 2 छटाक भरतोय, म्हणजे पावशेरच्या आसपास आहे. ही क्वालिटी, ज्यांना मी वेस्टीजचे प्रॉडक्ट यूज केलेले नाहीत ना, त्याची गड्ड्याची साईज एकदम लहान आलेली आहे. आपण एकच प्लॉट आहे काय, फक्त वापा चेंज आहे फ्रेंड्स. आणि ज्यांना ज्यांना यूज केलंय ना, त्यांची साईज बघा, पत्त्याची साईज एकदम आसम, कुठल्याही प्रकारचं कसलंच डॅमेज नाहीये त्याच्यावरती. ह्यांना आम्ही सर्व वेस्टीजचे ॲग्री 82चे जेवढे बी ॲग्रीचे प्रॉडक्ट्स आहेत ना, सगळे 100% यूज केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्येच परत ही झाला कोबी, त्याच्यानंतर काही फ्लावर्स आहे. आता आलोय आपण फ्लावरकडं. फ्रेंड्स, ह्याच्या आधी बघितले आपण कोबी, आता बघतोय आपण फ्लावर. ह्या पण फ्लावरला कम्प्लिटली फ्रेंड्स 2 महिने झालेले आहेत. 2 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ह्याच्यावरती डॅमेज नाहीये, कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाहीये. आणि जे बी आतलं फूल आहे हे बघताय तुम्ही, एकदम पांढरा शुभ्र आणि सगळा ऑर्गॅनिक पद्धतीनं. आज दिवसेंदिवस कॅन्सरचे हे जे आपण डिटेक्ट वाढतोय ना, आज एवढे शेतकरी लोक पेस्टिसाइड्स आणि रासायनिक आणि केमिकल युक्त कीटकनाशक फवारतात ना, ह्याच्यावरती बघा तुम्हाला दिसतंय का, एकही कसल्याही प्रकारचं डॅमेज नाहीये. त्याचं कारण का, सगळे 100% ऑर्गॅनिक प्रॉडक्ट यूज केलेले, त्याच्यामुळे ह्याच्यावरती ना साईड इफेक्ट्स कुठल्याही प्रकारचे नाहीयेत. आता हा बी गड्डा जर वजन केला ना, साधारणतः 1.25 किलोच्या पुढं भरतोय. आणि ह्याला झालेत किती, फक्त 2 महिने. असे भरपूर हा दुसरा गड्डा बघतोय आपण. या दुसऱ्याला पण त्याची शायनिंग, चमक, क्वालिटी ही सगळी एकसारखी दिसती आहे का, ह्याच्यावरती पण डॅमेज. परत दुसरा बघूया आपण, हा पण बघितला, त्याच्यानंतर हा बघू, कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाहीये अथवा डॅमेजेस नाहीयेत फ्रेंड्स. त्याच्यासाठी मी एकच सांगल, आपल्या स्वतःच्या शेतामध्ये तर वेस्टीजचे सर्व प्रॉडक्ट तुम्ही यूज कराच. पण जे बी आपले फ्रेंड्स, रिलेटिव्ह, नातेवाईक आहेत, त्यांना हे सांगा की वेस्टीजचे किती जबरदस्त आणि जबरदस्त रिझल्ट आहेत. ही सगळे वेगवेगळे रिझल्ट बघतोय आपण, वेगवेगळे झाडं बघतोय, त्याच्यानंतर आहेत भरपूर काय आहेत. आता हे आमच्याकडे ही वांगे पण आहेत. काय, वांग्याला फुलं एवढे लागलेले आहेत फ्रेंड्स. आज त्या मागच्या 4-5 वेळेस 2 ते 3 वेळेस ह्याच्यावरती ॲग्री मॉस, ॲग्री प्रोटेक्ट वगैरे फवारणी केलेली आहे. आणि आज तुम्ही वांग्याची झाडं पण बघताय एकसारखी. आज पाय ठेवायला पण जागा नाहीये. त्याची हाईट, ह्याला पण 2 महिने झालेत. आज ह्याला दुसरा काय तिसरा तोडाच पण झालाय. काय, आज तुम्ही ह्याची फुलधारणा बघा, त्याची शायनिंग बघा, चमक, म्हणजे एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत फ्रेंड्स. मी एकच सांगेल प्रत्येकाला, 100% वेस्टीजचे प्रॉडक्ट यूज करा. तुमचा 50 ते 60% खर्च कमी करून 50 ते 60% खर्च कमी करून तुमचं 80 ते 90% उत्पन्न वाढवू शकता. थँक्यू. विश